कोण रे? पिरियड चालू आहे म्हणा.
हॅलो 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 अक्षता माझा आवाज येतो का? नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे कमी जास्त होत आहे आवाज. येत आहे का आवाज? हो सर येतोय. हा चला ठीक आहे. आपण हो. मागच्या तासाला हा. स्त्री प्रतिमेची संकल्पना, स्वरूप आणि वास्तव या पाठाचा अभ्यास करत होतो. यामध्ये आपण स्त्रियांच्या संदर्भात लेखक भाल भोळे यांनी काही गोष्टी सांगितलेल्या होत्या. त्यामध्ये स्त्रियांच्या सबलीकरणासंदर्भात, स्त्रियांच्या सक्षमीकरणासंदर्भात त्यांनी विचार मांडलेले आहेत. जे विचार भाल भोळे यांनी मांडलेले आहेत ते विचार अगदी आजच्या काळातही यथायोग्य असे मांडलेले आहेत. हे जे विचार आहेत ते विचार भाल भोळे सांगत असताना सक्षमीकरणाचं वर्ष संपन्न केलं, साजरं केलं सरकारनं. त्यासोबतच फक्त हे कागदावर साजरं केलं जातंय, पण प्रत्यक्षात मात्र कृती पाहिजे तशी होत नाही. त्याचं कारण असं आहे, स्त्रियांच्या सक्षमीकरणासंदर्भात जिथून सुरुवात करायला पाहिजे तिथून मात्र सुरुवात केल्या जात नाही. जो काही अभ्यासक्रम लावलेला असतो किंवा अभ्यासक्रम नियोजित केला जातो, त्या अभ्यासक्रमामध्ये स्त्रियांच्या सक्षमीकरणाची यथायोग्य सुरुवात व्हायला पाहिजे किंवा तिथं ते करायला पाहिजे, पण तसं होताना दिसत नाही. शासनानं जे स्त्रियांच्या संदर्भात किंवा अभ्यासक्रम निर्माण करण्याच्या संदर्भात NCERT आणि अभ्यास निर्मिती करणाऱ्या मंडळांना जे सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचनांच्या अनुषंगानं म्हणजेच काय त्या अभ्यासक्रमात असायला पाहिजे आणि काय नको, या सर्व गोष्टी ते सांगत असताना सांगितलेले आहे. दिशानिर्देश करणारी जी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टीही पालन केल्या पाहिजेत असं त्यांनी म्हटलेलं असतानाही तसं पालन केलेलं दिसत नाही. हे अभ्यासक्रम पडताळणी करून बघितल्यानंतर लक्षात आलं असं भाल भोळे म्हणतात. स्त्रियांच्या सक्षमीकरणासंदर्भात आणि स्त्रियांच्या उदात्तीकरणासंदर्भात जे काही विचार किंवा जे अभ्यासक्रम लावायला पाहिजे तसे अभ्यासक्रम या पाठ्यपुस्तकांमध्ये लावल्या गेलेले नाहीत. हे तपासणीअंती लक्षात आलेलं आहे आणि त्यामुळं स्त्रियांचं सक्षमीकरण होणं पाहिजे तसं शक्य होत नाही असं भाल भोळे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. यासोबतच शिक्षणाचं भगवीकरण सुद्धा होत असल्याचं त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे. इथपर्यंत आपण मागच्या तासाला अभ्यासलेलो होतो. तर पुढे बघा, पुढचं आपण सुरुवातीला वाचन घेऊ एक परिच्छेद.
स्त्रीला फक्त शरीर असते आणि त्याचे सुशोभन करून पुरुषांना आकर्षित करणे हेच त्यांचे पूर्णवेळ व्यवधान असते. या गृहीतकावर आधारित स्त्रीत्वाच्या हजारो ठोकळेबाज प्रतिमा साहित्य, कला व प्रसार माध्यमे यांच्यातून उभ्या केलेल्या आपण पाहतो. खुद्द स्त्रियांनी या क्षेत्रात केलेली निर्मिती सुद्धा फारच क्वचित त्या गृहीतकाला नाकारणारी असते. एवढेच नव्हे तर सर्वसामान्य स्त्रियाही त्याच प्रतिमांना आदर्श व अनुकरणीय समजू लागतात. बुद्धी गहाण टाकून त्या प्रतिमांकडे आकर्षित होतात. त्यांच्या मोजपट्ट्यांवर स्वतःला मापतात आणि त्यांच्या जवळ जाण्याचा हव्यास धरतात. त्यासाठी त्या प्रतिमांचे हिकमती निर्माते जो माल खपवू पाहतात ते घेण्याची त्या स्त्रियांना गरज भासू लागते. उत्पादक जाहिरातदारांचा हेतू सफल होतो. बहुराष्ट्रीय कंपन्यांची व देशी विदेशी भांडवलदारांची नफेखोरी साध्य होते. यातून खोट्या गरज वाढतात किंवा निष्कारण खर्च होतो. एवढेच नाही तर स्त्रियांचा स्वतःकडे व समाजाचा स्त्रियांकडे बघण्याचा एक विकृत दृष्टिकोन तयार होतो. बाजारू उपभोग वस्तू ही स्त्रीची प्रतिमा पक्की होऊन तिच्या आंतरिक गुणवत्तांचे अवमूल्यन होते. तिचा आकार, वजन, रंगरूप व मोजमापे यांनाच चलनी मूल्य लाभून बाकीच्या सगळ्या मौलिक बाबी कवडीमोल ठरतात. स्त्री म्हणजे जिचे सुटे भाग बदलता येतात आणि जशी निर्जीव बाहुली आहे तिचे समग्र असे व्यक्तिमत्व जणू असतच नाही. अमुक एक सौंदर्य प्रसाधन वापरून अमुक अवयव पुष्ट, आकर्षक, मृदू, मुलायम, मोहक, मादक, गुळगुळीत वगैरे करता येईल हे प्रभावीपणे सांगू पाहणारे जाहिरातदार उत्पादक स्त्रीची यंत्रमानव प्रतिमाच मनात बाळगून असतात. त्यांना खेळण्यातल्या किंवा वापरातल्या वस्तू जमा करतात. काय म्हणतात की स्त्रियांच्या संदर्भात ज्या काही जाहिरातबाजी केल्या जातात किंवा आपली उत्पादनं विकण्याच्या आणि जास्त नफाखोरी मिळवण्याच्या नादामध्ये स्त्रीचं जे वर्णन आहे ते वर्णन किंवा स्त्रीचा वापर कुठल्या खालच्या पातळीपर्यंत ते करत असतात हे खुद्द या परिच्छेदामध्ये लेखक भालभोळे यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. पुढे बघा. स्त्रीला फक्त शरीर असते आणि त्याचे सुशोभन करून पुरुषांना आकर्षित करणे हेच त्यांचे पूर्णवेळ व्यवधान असते. या गृहीतकावर आधारित स्त्रीत्वाच्या हजारो ठोकळेबाज प्रतिमा साहित्य, कला व प्रसार माध्यमे यांच्यातून उभ्या केलेल्या आपण पाहतो. म्हणजे स्त्रीला फक्त शरीर आहे आणि हे शरीर फक्त तिनं सुशोभित करायचं, म्हणजे त्या शरीराला सजवायचं, आकर्षित करायचं आणि हेच काम तिचं पूर्ण वेळ असतं. ह्या गृहीतकावर म्हणजे ह्या विचारावर स्त्रियांचे जी प्रतिमा आहे ती ठोकळेबाज प्रतिमा निर्माण केलेली आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे स्त्रीचं शरीर हे निव्वळ स्त्रीनं सजवायचं आणि इतरांना आकर्षित करण्याचं काम करायचं अशी प्रतिमा आणि अशा विचारात ही लोक चाललेली आहेत आणि अशी प्रतिमा त्यांनी निर्माण केलेली आहे. साहित्य, कला, प्रसार माध्यमे यांच्यातून उभ्या केलेल्या आपण पाहतो. म्हणजे जिथं जिथं या अशा प्रकारच्या स्त्रियांच्या व्यक्तिमत्वांचं दर्शन केलं जातं ते तिनं या साहित्यामध्ये, कलेमध्ये आणि प्रसार माध्यमांमध्येही अशा प्रकारची स्त्री दाखवल्या जाते, सजवलेली आणि ती आपलं सुशोभन केलेली. खुद्द स्त्रियांनी या क्षेत्रात केलेली निर्मिती सुद्धा फारच क्वचित त्या गृहीतकाला नाकारणारी असते. खुद्द स्त्रीने सुद्धा निर्माण केलेली एखादी प्रतिमा आहे ती सुद्धा ह्या गृहीतकावर आधारित फार क्वचित आढळते. आता आपण पाहतो जी जाहिरात केल्या जाते वर्तमानपत्रात किंवा प्रसार माध्यमांमध्ये, ज्या विविध उत्पादनांच्या संदर्भात जाहिरातींमध्ये ज्या स्त्रिया दाखवल्या जातात त्या स्त्रियांचे विविध प्रकार आपण त्या जाहिरातींमध्ये पाहतो. आता वेगळ्यानं सांगण्याची गरज नाही. ज्या स्त्रिया दाखवल्या जातात त्या स्त्रिया कुठल्या प्रकारे दाखवतात, त्यांच्या अंगावर काय किती प्रमाणात वस्त्र असतात किंवा त्यांचे अंग किती प्रमाणात झाकलेले असतात आणि ते तशा स्वरूपात त्या स्त्रिया दाखवल्या जातात आणि त्याच गोष्टींच्या माध्यमातून स्त्री ही निव्वळ साधन आहे आणि ती इतरांना आकर्षित करणारी वस्तू आहे किंवा तिनं सुशोभन करून घ्यावं अशा प्रकारचीच एक प्रकारची अप्रत्यक्षरित्या लोकांमध्ये विचार पसरविले जात असल्याचं आपल्याला या विविध प्रसार माध्यमांच्या आणि उत्पादकांच्या जाहिरातींच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. ऐकायला येते अक्षता?
हॅलो. हो सर. एवढेच नव्हे तर सर्वसामान्य स्त्री आहे त्याच प्रतिमांना आदर्श व अनुकरणीय समजू लागतात. बुद्धी गहाण टाकून त्या प्रतिमांकडे आकर्षित होतात. म्हणजे निव्वळ स्त्री सुद्धा अशा प्रकारच्या ज्या जाहिराती केल्या जातात आणि अशा प्रकारच्या ज्या काही विचार समाजामध्ये हे चुकीचे विचार पसरवले जात आहेत त्या गोष्टींचा सुद्धा स्त्री म्हणून स्वतः ती शहानिशा न करता ती सुद्धा त्या गोष्टींमध्ये समाविष्ट होताना आपल्याला दिसते. त्यांच्या मधुपट्ट्यावर स्वतःला मापतात आणि त्यांच्या जवळ जाण्याचा हव्यास धरतात. म्हणजे या जाहिरात कंपन्यांनी ज्या काही मोजपट्ट्या म्हणजे त्यांचे मापदंड लावलेले आहेत त्या मापदंडांमध्ये स्वतःला मोजतात या स्वतः स्त्रिया सुद्धा आणि त्यांच्या जवळ जाण्याचा आणि त्या गोष्टींचा एक भाग होण्याचा त्या स्वतः प्रयत्न करतात किंवा हव्यास धरत असतात. त्यासाठी त्या प्रतिमांचे हिकमती निर्माते जो मोल खपवू पाहतात तो घेण्याची त्या स्त्रियांना गरज भासू लागते. यासाठी जी कंपनी आहे ती कंपनी मात्र जे हिकमतीपणानं म्हणजे अत्यंत हुशारीनं ही जाहिरात करत असतात त्या जाहिरातीचं मात्र ते अत्यंत महत्वाचं असं आपलं जे साध्य आहे ते साधून घेण्याचं कार्य हे जाहिरातदार करत असतात. जाहिरात देणारे जे प्रमुख माणसं आहेत ते करत असतात आणि त्याच्या बळी ह्या स्त्रिया निमूटपणे होत असतात. कारण यांना हे एवढंही समजून घेत नाहीत की आपल्याला इथं चुकीच्या मार्गाने दाखविल्या जात आहे. त्या स्त्रियांची गरज भासू लागते. उत्पादक जाहिरात दारांचा हेतू सफल होतो. बहुराष्ट्रीय कंपन्यांची व विदेशी भांडवलदारांची नफेखोरी साध्य होते. मग अशा पद्धतीने या स्त्रियांनी स्वतःला न समजता त्या हिकमतीपणा जो जाहिरातदारांचा आहे किंवा जाहिरात निर्मात्यांचा आहे तो लक्षात न घेता त्यांच्या जवळ जाण्याचा आणि त्यामध्ये सामील होण्याचा त्या प्रयत्न करतात. आणि याच कारणाने या जाहिरातदार कंपन्यांचा आणि जाहिरात देणाऱ्या बहुराष्ट्रीय ज्या कंपन्या आहेत आणि निर्माते वस्तू निर्मितीच्या ज्या बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत आणि जाहिरात निर्मितीची जी काही कंपन्या आहेत किंवा जाहिरातदार आहेत त्यांची जी भांडवलातली जी नफेखोरी आहे ते नफेखोरी साध्य करण्याचा म्हणजे त्याच्यामध्ये नफा मिळविण्याचा जे उद्देश आहे तो उद्देश ते साध्य करत असताना आपल्याला दिसतात. यातून खोट्या गरजा वाढतात किंवा निष्कारण खर्च होतो. एवढेच नाही तर स्त्रियांचा स्वतःकडे व समाजाचा स्त्रियांकडे बघण्याचा एक विकृत दृष्टिकोन तयार होतो. म्हणजे अशाच पद्धतीने हे काय होतं मग या स्त्रियांचं पाहिजे त्या प्रमाणामध्ये नाही तर आवश्यकतेपेक्षा जास्त प्रदर्शन या जाहिरातींच्या माध्यमातून केलं जातं आणि स्त्रियांची प्रतिमा हवी तशी नाही तर विकृत प्रमाणात तिची प्रतिमा या जाहिरातीच्या माध्यमातून प्रसार माध्यमांच्या वर्तमानपत्रांच्या आणि दूरदर्शन आणि टीव्ही चॅनल्सच्या माध्यमातून दाखवली जाते. आणि याचाच परिणाम असा होतो की स्त्रियांच्या संदर्भातली विकृत दृष्टी या समाजात निर्माण होत असते. या विकृत दृष्टी निर्माण होण्यामागे ह्या सर्व जाहिरातदार कंपन्यांची भूमिका आहे. बाजारू उपभोग वस्तू ही स्त्रीची प्रतिमा पक्की होऊन तिच्या आंतरिक गुणवत्तांचे अवमूल्यन होते. तिचा आकार, वजन, रंगरूप व मोजमापे यांनाच चलनी मूल्य लाभून बाकीच्या सगळ्या मौलिक बाबी कवडीमोल ठरतात. म्हणजे आता काय होतात ते बाजारू मूल्य ह्या स्त्रियांना मिळतं आणि मग तिचा आकार, तिचं वजन, रूप, रंगरूप व मोजमाप यांना चलनी मूल्य लाभून बाकीच्या सगळ्या मौलिक बाबी कवडीमोल ठरतात. म्हणजे तिच्यामध्ये अंतर्गत गुण काय आहेत, स्त्री ही कोण आहे ती तो विचार न करता फक्त तिचा आकार, तिचं वजन, तिचं रूप, तिचा रंग या गोष्टींना चलनी मूल्य म्हणजे चलनात वापरण्याजोगते मूल्य आहे एवढीच भूमिका त्या कवडीमोल प्रमाणात या स्त्रियांना बाजारामध्ये विकल्या गेल्याचं आपल्याला दिसून येतो. स्त्री म्हणजे जिचे सुटे भाग बदलता येतात अशी जणू निर्जीव बाहुली आहे. तिचे समग्र असे व्यक्तिमत्व जणू असतच नाही. स्त्री कोण आहे असा समज निर्माण होतो. ती निर्जीव बाहुली आहे. तिचे सुटे भाग विकता येतात. ठीक आहे. मग असा स्त्रियांच्या संदर्भातला विचार वाढत जातो आणि तिचं व्यक्तिमत्व जणू कशासाठी आहे हे समग्र नाही तर निव्वळ तिचे सुटे भाग काढता येतात, तिला विकता येतात आणि ती निर्जीव अशी बाहुली आहे. बाहुलीप्रमाणे
आपण तिला जसं पाहिजे तसं उपयोगात आणू शकतो आणि किंवा वापरू शकतो असा समज इथे आपसुकच अशा या जाहिरातींच्या माध्यमातून पसरल्या जात असतो. अमुक एक सौंदर्य प्रसाधन वापरून अमुक अवयव पुष्ट, आकर्षक, मृदू मुलायम, मोहक, मादक, गुळगुळीत वगैरे करता येईल हे प्रभावीपणे सांगू पाहणारे जाहिरातदार उत्पादक स्त्रीची यंत्रमानव प्रतिमा मनात बाळगून असतात. त्यांना खेळण्यातल्या किंवा वापरातल्या वस्तू जमा करतात. पहा आता मला सांगा, अमुक एक वस्तू वापरली म्हणजे काय होतं? स्त्रीचा सुटा म्हणजे जो एक म्हणजे विशिष्ट भागच सुंदर दिसतो. म्हणजे याच्यात उदाहरण आपल्याला सांगता येईल. ते सौंदर्य प्रसाधनाच्या ज्या वस्तूंपैकी एक वस्तू, जसं एखादी क्रीम आहे, उदाहरणार्थ फेअर अँड लवली, याची जर जाहिरात करायची आहे तर तिचं फेअर अँड लवली वापरत असताना, फेअर अँड लवलीची जाहिरात देत असताना एखाद्या पुरुषाला विशेष महत्व दिले जात नाही त्या जाहिरातीत, पण स्त्रीला मात्र स्त्रीचं चित्र दाखवलं जातं, स्त्रीलाच दाखवलं जातं आणि तिच्या फक्त चेहऱ्यापुरतच ते दाखवलं जातं. इथे चेहऱ्यात फक्त सुंदर दिसला पाहिजे, बाकी काही नाही. असं उदाहरणार्थ असं ह्या जाहिरातीच्या माध्यमात अशा अनेक जाहिराती आहेत, वेगवेगळ्या सुट्या भागांचं प्रदर्शन या जाहिरातींच्या माध्यमातून करत असतात. आणि हे याच्यामुळे काय होईल की सौंदर्य प्रसाधन वापरून अमुक एकच अवयव पुष्ट, आकर्षक आणि मृदू मुलायम, मोहक आणि मादक आणि गुळगुळीत अशा प्रकारच्या विविध बाबी सांगून, विविध कारण आणि विविध घटकांचा प्रभावीपणे लोकांच्या समोर प्रदर्शन करून ते त्या जाहिरातीला त्या स्त्रीच्या माध्यमातून यंत्रमानव प्रतिमा निर्माण, यंत्रासारखीच तिची प्रतिमा निर्माण केल्या जाते. हे मात्र आपल्याला विसरून चालणार नाही. आपल्याला स्पष्टपणे त्या जाहिराती पाहत असताना किंवा जाहिरातींचा अभ्यास करत असताना आपल्याला स्पष्टपणे लक्षात येत आहे. म्हणून त्यांना खेळण्यातल्या किंवा वापरातल्या वस्तू जमा करतात. म्हणून अशा पद्धतीने खेळण्यातल्या वस्तू जशा आहेत त्या वस्तूंप्रमाणेच त्या जमा करत असल्याचं आपल्याला दिसून येते. ठीक आहे, समजलं इथपर्यंत? आवाज आला ना? हो हो. याच्या पुढे फक्त 5 रुपयात मिळणारी क्रीम तोंडाला फासून कोणी एक एरवी सुमार दिसणारी मुलगी लग्नाच्या बाजारात उठाव मिळवू शकते, एअर होस्टेसची नोकरी मिळवू शकते किंवा आश्चर्य ते शक्य, अशक्य ते शक्य करून दुनियेवर राज्य करू शकते. तर अमुक टूथपेस्ट वापरून ती कोणाच्या तरी निकट पोहोचू शकते, अमुक साबणाने कांती सुकोमल करून आपले वय लपवू शकते, औषध घेऊन व्यायाम करून आपला लठ्ठपणा काही दिवसात कमी करू शकते, वय परत्वे शरीरात होणारे बदल लपवून तरुण राहणे हेच जणू स्त्रीच्या अस्तित्वाचे सर्वस्व असते. तरुण, शेलाटी आणि सुंदर असेल तरच स्त्रीच्या जगण्याला जणू अर्थ असतो. कधी काळी रवी वर्म्याच्या चित्रातील सुदृढ बांध्याच्या स्त्रिया समाजाला सौंदर्याच्या मूर्तिमंत आविष्कार वाटायच्या. आता मात्र हडकुळ्या, लुकड्या आणि हलक्या स्त्रिया सुंदर मानल्या जातात. पहा आता काय म्हणतात, फक्त 5 रुपयात मिळणारे क्रीम तोंडाला फासले म्हणजे काय होईल? फक्त 5 रुपयाचे क्रीम जर लावले तोंडाला की मग त्याच्यामुळे काय होईल? एरवी सुमार दिसणारी म्हणजे एरवी कमी सुंदर दिसणारी मुलगी लग्नाच्या बाजारामध्ये उठाव झाली. म्हणजे तिचं लग्न करायचं आहे, तर लग्न करायचं तर ती सुंदर दिसली पाहिजे. सुंदर दिसली पाहिजे त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? तर 5 रुपयाची क्रीम घ्यायची आणि ती तिच्या चेहऱ्यावर लावायची आणि मग ती थोडीशी कमी सुंदर दिसणारी मुलगी जास्त सुंदर दिसेल आणि तिचं लग्न जुळेल. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या क्लुप्त्या, चुकीच्या गोष्टी प्रसार माध्यमांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचविल्या जातात आणि आपलं उत्पादन खपविण्यासाठी हे लोक काम करत असतात. हे मात्र आपल्याला स्पष्टपणे इथं दिसून येते. आणि मग पुढं एअर होस्टेसची नोकरी मिळवू शकते, लग्नच जुळू शकते असं नाही, तर एअर होस्टेसची नोकरी मिळू शकते आणि अशक्य ते शक्य करून ती या दुनियेवर आपले राज्य मिळवू शकते. कशाच्या भरोश्यावर? फक्त एक 5 रुपयाच्या क्रीमच्या भरोश्यावर. असं शक्य आहे का? आपण जर सारासार विचार केला की 5 रुपयाची क्रीम जर लग्न जुळत नसेल तर जुळवून देत असेल, एअर होस्टेस होण्यासाठी मदत करत असेल त्या मुलीला आणि संपूर्ण जगावर अधिराज्य मिळवण्यासाठी जर मदत करून देत असेल, तर अशी 5 रुपयाचे मूल्य जर विचार केला तर काहीच नाही. मग हे जे एवढं सारं ह्या 5 रुपयाच्या एका क्रीम न जर होत असेल
तर त्याचा आपण विचार करायला नको का? सरासरपणे आपण विचार केला पाहिजे. बरोबर सांगतायत नाही का? त्या गोष्टीचा विचार कोण करावा? तर त्या गोष्टींचा उपयोग करणाऱ्या स्त्रियांनी, त्या मुलींनी, त्या बायांनी त्याचा विचार करावा आणि त्या गोष्टी कितपत योग्य आहेत त्याचा विचार सुद्धा आपण केला पाहिजे, असं इथे भालभोळे आपल्याला स्पष्टपणे सांगतायत. तर अमुक टूथपेस्ट वापरून ती कोणाच्या तरी निकट पोहोचू शकते, अमुक साबणाने कांती सुकोमल करून आपले वय लपवू शकते, औषध घेऊन व व्यायाम करून आपला लठ्ठपणा काही दिवसात कमी करू शकते. एवढंच नाही तर अमुक प्रकारचं औषध वापरायचं, अमुक टूथपेस्ट वापरायची, ती टूथपेस्ट वापरली म्हणजे काय होईल आपण सुंदर दिसू आणि मग अशा पद्धतीने ते वेगवेगळ्या प्रसाद, आता वेगळ्यानं सांगण्याची गरज नाही आपल्याला की वेगवेगळ्या जाहिराती जेव्हा पाहतो त्या जाहिरातींच्या माध्यमातून आपल्याला ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी उत्पादन विकत घेण्यासाठी ते वेगवेगळ्या प्रकारच्या क्लुप्त्या वापरून ते वेगवेगळी बाब आपल्याला सांगत असल्याचं आपल्याला दिसून येतं. ते उदाहरणादाखल इथे त्यांनी सांगितले, लेखकांनी सांगितलेलं आहे, एक अमुक टूथपेस्ट वापरून कोणाच्या तरी निकट पोहोचू शकतो, अमुक साबणाने कांती म्हणजे शरीर सुकोमल आणि सुंदर दिसतं हे, आणि दुसरी गोष्ट त्याचे प्रश्न गाव काही हे वाले का लावल्या त्याच्यानंतर जे आहे ते मात्र प्रकाश नागेश देऊरकर आवाज येत आहे? दाखवून द्या इकडे आणि आपण चेहरा दिसला ना देऊरकर प्रेझेंटेशन कस्टमर आपल्याला तर अशा पद्धतीने ते वेगवेगळ्या गोष्टींसंदर्भात, आणि दुसरी गोष्ट कोणतंही औषध वा व्यायाम करून एखादी लठ्ठ असलेला माणूस औषध घेऊन किंवा व्यायाम करून लठ्ठ असलेला माणूस किंवा लठ्ठ असलेली स्त्री आपलं लठ्ठपणा कमी करू शकते आणि त्याच्यासाठी अमकं प्रसाधन वापरावं असं सुद्धा ते म्हणतात. आणि दुसरी गोष्ट वय परत्वे आपलं शरीर आणि आपलं वय लपवण्यासाठी म्हणूनही ते काम हे जाहिराती करत असतात किंवा हे उत्पादन करू शकत असतात. अशा प्रकारचं म्हणणं या जाहिराती आपल्याला सांगतात. त्यानंतर आधी कसं होतं की तरुण शेलाटी आणि सुंदर असेल तर स्त्रीच्या जगण्याला अर्थ आहे असा समज या स्त्रियांमध्ये निर्माण केला जातो. आता बघा काही स्त्रिया आपल्याला आजही लक्षात येतात की आपलं लठ्ठपणा कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करत असताना दिसतात. लठ्ठपणा असूही नये पण या जाहिरातींच्या विळख्यात सापडून जाहिराती आणि उत्पादनांच्या म्हणण्यानुसार आपण आपल्या विचारावर त्यांचा पगडा निर्माण न करता आपण आपल्या पद्धतीने ते सर्व केलं पाहिजे, पण तसं होताना आपल्याला दिसत नाही. मग तरुण शेलाटी आणि सुंदर असेल तर स्त्रीच्या जगण्याला जणू अर्थ असतो. कधी काळी रवी वर्म्याच्या चित्रातील सुदृढ बांध्याच्या स्त्रिया समाजाला सौंदर्याच्या मूर्तिमंत आविष्कार वाटायचे. एका काळामध्ये आता असं जणू काही असा समज या जाहिराती करून देतात स्त्रियांच्या, तरुण शेलाटी आणि अशा प्रकारच्या सुंदर जर दिसल्या तर त्यांच्या जगण्याला अर्थ आहे त्या स्त्रीच्या, अन्यथा नाही. पण एके काळामध्ये रवी वर्मा जे चित्रपट निर्माते होते त्याच्या चित्रपटांमध्ये सुदृढ बांध्याच्या स्त्रिया समाजाला सौंदर्याच्या मूर्तिमंत आविष्कार वाटायचे. सुदृढ बांध्या, मजबूत बांध्याच्या स्त्रिया. पण आता मात्र मजबूत बांध्याच्या स्त्रिया सुंदर आणि समाजाला चांगला मार्ग दाखवणाऱ्या अशा त्या दाखविल्या जात असत. पण आता मात्र त्याच्या उलट करण्यात येत आहे. आता कशा हडकुळ्या, लुकड्या आणि हलक्या स्त्रिया सुंदर मानल्या जाऊ लागल्या आहेत. आता कशा हडकुळ्या म्हणजे अशा सडपातळ बांध्याच्या आणि लुकड्या, हलक्या आणि हडकुळ्या या सुंदर स्त्रिया मानल्या. म्हणजे सुंदरतेचे काही घटक आहेत, ते घटक कशा मानले जात आहेत की जी हडकुळी आहे, जी लुकडी आहे, जी हलकी आहे, अशी जी स्त्री आहे ती म्हणजे सुंदर. हे सुंदरतेची व्याख्या आता अलीकडे या जाहिरातीच्या या जगामध्ये त्यांनी केलेल्या आपल्याला दिसून येते. आणि ही सारी जाहिरातीने निर्माण केलेली स्त्रीची प्रतिमा आहे.
जाहिरातीने या जाहिरातीच्या दुनियेत जाहिरातबाज लोकांनी किंवा कंपन्यांनी स्त्रीची ही जी वेगळी प्रतिमा निर्माण केलेली आहे ती त्या फक्त स्त्रीनेच केलेली आहे असं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, इथे आपण थांबू, आपला वेळ संपलाय. नंतरच्या पिरियडला याच्या पुढचं बघूया. ठीक आहे, समजलं ना अक्षता?